मंडळी, तुम्ही आता थंबनेलवरून पाहिलंच असेल की 2 मिनिटाचा राग, क्षणिक राग जो काय असतो, तो राग तुम्हाला आयुष्यभरासाठी तुमच्या आयुष्याला, तुमच्या जे काय तुमचं करिअर आहे ह्याला सगळ्याला गालबोट लागू शकतं. लक्षात घ्या. 2 मिनिटाच्या रागाच्या भरात त्या जे काय आपण कृत्य करतो, जे काय आज घडतंय समाजामध्ये, हे कधी थांबणार? त्याच्यामुळं तुम्हाला येरवडा जेलची वारीक करावं लागेल. त्या रागामुळं ती भोगायची वेळ येऊ नये. 2 मिनिटाच्या रागामुळं. लक्षात घ्या. काय आज किती वाईट प्रकार घडत आहेत. जसं की मी त्या 2 मिनिटाच्या रागामुळे, ते माझ्यामुळं जे काय कृत्य घडलेत, किंवा एक क्षणिक सुख जे आपण म्हणतो, त्याला शॉर्टकटमध्ये पैसा कमवायला जातो आपण, बरं का. शॉर्टकटमध्ये पैसा जेव्हा आपण कमवायला जातो, तेव्हा तुम्हाला सुरुवातीला बरं वाटतं, गारगार वाटतं, छान वाटतं, एकदम हौस मौज मज्जा करायला, फिरायला, इकडं तिकडं बोंबलत फिरायला, पैसे उधळायला मजा वाटते काय. पण त्याचे पुढं किती वाईट परिणाम होणार आहेत हे तुम्हालाही माहिती नसतं आणि मलाही माहिती नव्हतं. मी सुद्धा 4 पैसे आले, इकडं तिकडं बोंबलत फिरलो, ओलामाला केला, आणि त्याच्यामुळं माझ्यावरती आज बिकट परिस्थिती आहे. 2 मिनिटाचा राग, लय नाही. 2 मिनिटाचं क्षणिक सुख. शॉर्टकटमध्ये जेव्हा आपण कमवायला जातो, शॉर्टकटमध्ये जेव्हा आपण मोठं व्हायला जातो, त्यावेळेला माहिती नसतं आपल्याला की त्याचे पुढं काय वाईट परिणाम होतील किंवा काय होणार आहे, हे माहिती नसतं कोणालाच. आता तुम्ही म्हणचाल, आता तू आला का आम्हाला ज्ञान पाजळायला, किंवा तू आता आम्हाला शिकवायला लागला का, तू लेक्चर द्यायला लागला का, तुझं फालतू टाईमपास बंद कर, तू तुझं कामधंदा कर, मोकार टाईमपास करू नको सोशल मीडियावरती, असे लोक कमेंट्स पण करणार आहेत. आता तुम्ही म्हणसाल पण तसं, कमेंट्स पण येतील मला तशा, की काम कर, तू नको शिकूस आम्हाला, तुझं बघ तू, अशा कमेंट्स येतील. आता मला माहिती आहे ते येणार आहेत. पण मी काय हे तुमच्यासाठी नाही सांगत. जे ह्या वृत्तीला पुढं जाणार आहेत सामोरे, किंवा जे अशी कृत्य करायला भाग पडू नये कोणाला, जेणेकरून तो व्यक्ती जर हा व्हिडिओ पाहिला त्याने, तर हा व्हिडिओच्या माध्यमातून त्याला थोडंसं काय एक क्षणिक 1-2 शब्द त्याला समजतील, असं मला करायला काय अडचण नाही आहे काय. त्यामुळं शॉर्टकटमध्ये तुम्ही जात चाल कमवायला, त्याचे वाईट परिणाम हे होणारच आहेत. हे तुम्हाला त्याचे फळ भोगावंच लागेल. जसं की मी जे काय केलं, मला शॉर्टकटमध्ये मी कमवायला गेलो. सुरुवातीला 1, 2 वर्ष, 3 वर्ष चांगले वाटले. नंतर काय, एकदा का पोलीस स्टेशनच्या वाऱ्या चालू झाल्या, पोलीस स्टेशनचे फोन यायला लागले, पोलीस स्टेशनला नाव बदनाम व्हायची वेळ आली. झालं नाव बदनाम. उठसूट 8 दिवसाला पोलीस स्टेशनला जावं लागलं. जा इकडे, जा तिकडे, आला स्वाम्या, आला गोम्या, आला हे तक्रार घेऊन, अर्ज देऊन आला, त्याने अर्ज दिला, ह्याने अर्ज दिला. असं करत करत माझे 3 वर्षाच्या नंतर जे काय पुढचे 2 वर्ष गेले, ते त्यात गेले. 2 दिवसाला गेले की आलाच फोन, 2 दिवसाला गेला की आलाच पोलीस स्टेशनमधनं फोन. त्या पोलीस स्टेशनच्या इतक्या वाऱ्या झाल्यात माझ्या काय, की काय विचारू नका. वाईट कर्मामुळं उठसूट काय ना काय लफडी चालूच राहायची माझ्या मागं. त्या क्षणिक सुख पाहायला गेलो ना आपण. कष्ट करायची दानत नाही आपल्यात. कष्ट करायचं म्हणजे हातपाय एवढे शरीर दिले आपल्याला परमेश्वराने, त्याचा वापर करायचा नाही. मग आता तुम्हाला ते भोगावंच लागेल, हे ठरलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही शॉर्टकटमध्ये यश बघायला जाचाल, किंवा शॉर्टकटमध्ये काय करायचं जाचाल, तर तुम्हाला येरवडा जेलची वारी ही भोगावीच लागेल. किंवा तुम्ही एखादा गुन्हा करत असाल, बघा बरं का, जर गुन्हा एखादा तुमच्या करायचा, तुम्ही रागाच्या भरात एखादा गुन्हा केला, तर ती राग असतो क्षणिक, विदिन 30-40 सेकंदाचा राग असतो. त्या रागाच्या पोटी तुम्हाला आयुष्यभर
सडत बसावं लागतं आणि लागेल आणि लागणारच आहे. क्षणिक सुखासाठी क्षणिक राग आहे तो तुमच्या डोक्यात. आयुष्यभर तुम्हाला येरवड्या जेलमध्ये सडत बसावं लागेल. येरवडंच नाही, जे अदर महाराष्ट्रात अनेक जेल्स कारागृह आहेत भारतात, इंडियामध्ये. मी फक्त येरवड्याचंच बोलते आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये. तर असे अनेक प्रकारचे कारागृह आहेत, तिथे तुम्हाला सडत बसावं लागेल. जेलची वारी करावी लागेल. तरुण पिढी खास करून 15, 16, 17, 18, 19, 20, 22च्या वयापर्यंत जे काही गुन्हे घडतात आज रोजी आपण बघतो माध्यमांवरती, त्याला कसं तरी आळा बसवा आणि बसायला पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल काय, तुझ्या सांगण्याने बरेच थोडे ऐकणार आहेत. मी काय म्हणतो, प्रेक्षकांची प्रतिक्रिया पण मला कळते लगेच. तुम्ही म्हणसाल की तुझ्या सांगण्यावरून तो आला आम्हाला शहाणपणे शिकवायला. माझ्या सांगण्यावरून ऐकणार नाही. मी काय म्हणतो, जर हा व्हिडिओ साधारणतः 500 लोकांनी पाहिला, 500 लोकातला एका तरी डोक्यावर परिणाम होईल की? 500पैकी का सगळेच एका माळाचे म्हणत नाही ना? 500पैकी एक जणाच्या जरी डोक्यावर परिणाम झाला तरी त्याचा आपल्याला आनंद आहे. हा वैयक्तिक माझा अनुभव, तरी मला त्याचा अनुभव आहे. त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पडू नका आणि शॉर्टकटमध्ये 2 मिनटाच्या क्षणिक रागामुळं तुम्ही तुमच्या आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नका, उद्ध्वस्त करू नका. आपल्या आईबापाने आपल्याला लहानपणापासून मोठं केलं आहे, लहानाचं मोठं केलं आहे, जन्म घातला आहे आपल्याला. त्याच्यात काहीतरी 2 गोष्टी चांगलं होईल हे करा. आणि नाव निघेल कुठेतरी समाजामध्ये, कोणतरी आपल्याला चांगलं म्हणाल किंवा काहीतरी म्हणाल, ह्याची तुम्ही हे करा, कष्ट करा इमानदारीने. आणि प्रत्येक विषयाचा, कुठल्याही गोष्टींचा कोणीही सांगितलं म्हणून इकडे तिकडे बोंबलत फिरू नका, कुठं जाऊ नका. उगाच सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक निर्णय घ्या आणि सगळं व्यवस्थित चालू द्या. केवळ रागामुळे आता मी जेव्हा जेलमध्ये होतो तेव्हा 15-20 दिवस त्या जेलच्या ह्याच्यामध्ये अशी कवळी पोहरं तिथे होती 18-19ची. कोणी विनयभंग केलेला आहे, कोणी बलात्कार केलेला आहे, कोणी चोरीमारी केलेली आहे, कोणी घरफोडी केलेली आहे, कोणी मर्डर केलेले आहेत, कोणी खंडणी केलेली आहे, कोणी किडनॅपिंग केलेले आहे. असे किरकोळ मुलं आहेत ती. किरकोळ 18, 19, 20, 21 म्हणजे काय वय त्यांचं. अशी मुलं तिथं आहेत. त्यांच्या होटावर अशा मिश्या बी नाहीत, मिसरोड बी नाही. माझ्या बी आहेत आता थोड्याशा, विनोदाचा भाग आहे, पण त्या मिश्या बी नाहीत अशा पोरांच्यावरती. अशी मुलं गुन्हेगारीस प्रवृत्त झालेत आणि गुन्हा करतायत आज रोजी. कारागृहामध्ये तुम्ही विचार करा, 18, 19, 20, 21, 22, 23 ह्या वयामध्ये माणसाने कुठेतरी आपल्या पायावर उभं राहायचं असतं, कुठेतरी 4 रुपये कमवायचं साधन, कुठेतरी आपला मजबूत पाया भक्कम करायचा असतो. तो पाया त्यांना करता आला नाही भक्कम, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही क्षणिक तुमचा जो राग आहे ना, त्या रागाला कंट्रोल करा. त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं कसं हा विचार करा. पण वाईट काम नाही करायचं. पुन्हा एकदा, वाईट काम करायचं नाही, चुकीचं काम करायचं नाही. राग आहे ना आपला, राग आलाय ना, आपलं स्वतःचं डोकं फोडून घ्या, पण वाईट काम करायचं नाही. कोणावरही हात उचलायचा नाही कुठेही. बरेच जण म्हणतील आता तू शहाणपणा शिकवू नकोस मला, तुझं बघ, तुझ्या बोडाखाली किती अंधार आहे हे बघ. मान्य आहे मला, माझ्या बोडाखाली भरपूर अंधार आहे. पण माझे जे काही 4 लोक ऑडियन्स आहे माझा यूट्यूबचा, जे काही माझे लोक आहेत, व्ह्युअर्स आहेत माझे पाहणारे, त्यांच्यासाठी मी हे सांगतोय की वाईट काम करायचं नाही. राग आलाय ना भाऊ तुला, तू जाऊन मंदिरात बस, नामस्मरण कर. एखाद्या तुझे गुरु असतील, कोण तुझं भक्ती, कुठल्या देवावरती विश्वास असेल, शिवाजी महाराजांचं, तुझं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत बस. त्यांची प्रताप आठव, त्यांनी काय केलं हे तू आठव. पण तू तुझ्या ह्याच्यामध्ये क्षणिक सुखाच्या ह्याच्यामध्ये क्षणिक रागाच्या भरात तू काहीतरी करायला जाशील तर हे फार महागात पडेल तुला किंवा मला पडलंय हे तुम्हाला सांगतोय. जे कोणी असतील तरुण पिढी माझ्या ह्याच्यात कोण सबस्क्रायबर असतील त्यांना सांगतोय मी
किंवा जे नवीन व्ह्यूवर्स येतील, प्रत्येक ब्लॉगला नवीन व्ह्यूवर्स येतात, नवीन व्हिडिओज येतात, बघतात लोक. नवीन व्ह्यूवर्स जे येतील पाहणारे, त्यांना मी सांगतो आहे की 2 मिनटाचा तुमचा राग आहे, हा राग कंट्रोल करा, रागावर आळा, नियंत्रण घाला. आणि हे माझं तुम्हाला वैयक्तिक सांगणे, घोडके सरकार 7676च्या तर्फे हे तुम्हाला माझं सांगणं आहे की रागावरती नियंत्रण ठेवावं आणि पुढे कसल्याही कुठेही वाईट कृत्याच्या भानगडीत पडू नका. हात जोडून तुम्हाला विनंती, हे माझ्याकडून. तुम्हाला जेलची वारी भोगावीच लागेल, येरवडा जेलची. ठीक आहे. माझ्याकडं मी 15-20 दिवस जे काही तिथे काढले त्यामध्ये भरपूर असे किस्से आहेत. ते मी तुम्हाला आता वेळोवेळी मी सांगत आलेलो आहे, पाठीमागे पण सांगितलेत काही ब्लॉग्समध्ये. तुम्ही बघा माझ्या ब्लॉग्समध्ये पूर्वी, मागचे, कालचे, परवाचे, 2-3 दिवसाचे, आणि अजून पुढे पण मी काही सांगणार आहे त्या गोष्टी. तर त्या तुम्ही पुढं ऐका. त्यातून काय तुम्हाला मिळते का बघा. काय काय शब्द डबल आहेत, येत आहेत, त्यात काही वाद नाही आहे, येतात ते. पण त्याबद्दल तुम्हाला काही चुकलं असेल त्या शब्दामध्ये तर माफ करा, मला माफी असावी. पण तुमचं पुन्हा एकदा मी हे करा, सांगतो आहे तुम्हाला की 2 मिनटाचा राग तुम्हाला जेलची वारी भोगावी लागेल. हा विचार करा पुढचा. काय असेल, कुठे तुमच्यासोबत अन्याय घडत असेल, कुठं काही तुम्हाला चुकीचं वाटत असेल, तर तुम्ही सदर कायद्याचा हे घ्या, आधार घ्या, पोलीस स्टेशनला जा, तिथे तुमची तक्रार द्या. तक्रार नोंदवून तुम्ही तिथे सांगा, असं असं माझ्यासोबत घडतं आहे, असं असं मला टॉर्चर करतो आहे, असं असं मला व्यक्ती येऊन मला धमकी देतो आहे, कोणाचे मला फोन्स येत आहेत, कोणी मला रोडला अडवलं आहे, कोणी मला येता जाता टार्गेट करतं आहे, येता जाता बघतं आहे माझ्याकडे. तर सरळ तुम्ही कायद्याचा आधार घ्या. ते बघून घेतील त्यांना. कायदा सरळ त्यांना बघून घेईल. पण तुम्ही वाईट कृत्य करायच्या भानगडीत पडू नये, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुमच्यावर अन्याय होतो आहे ना, तुम्ही बिंदास पोलीस स्टेशनचा हे घ्या, आधार घ्या. एखादा आमच्यासारख्याला कमेंट्स करा व्हिडिओजला, आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. सगळं भोगून आलो आहे आम्ही, आता सगळं भोगलं आहे. भोगून आल्यानंतर आम्ही तुम्हाला हे हात जोडून सांगतो आहे. ठीक आहे. चला, तुम्हाला काही चुकलं असेल माझ्याकडून तर शब्द एखादा तर माफी असाव्याने आपल्या घोडके सरकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपण परतच्या ब्लॉगमध्ये भेटू. काही आठवणी आहेत कारागृहातल्या, ते तुम्हाला मी सांगेल. ठीक आहे. चला भेटू. रामकृष्ण हरी.